मी का रडते जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. कसं झालंय? हे हॅलो एव्हरीवन, मी सौंदर्य तुमच्या सगळ्यांचं मस्त खूप असा चहा मनापासून ठेवला. स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तारक मेहता बघायला कोणाकोणाला आवडतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. हे घरी असले, यांना ऑफिसला सुट्टी असली की आम्ही दोघं सोबत तारक मेहता बघत बघत चहा घेतो. या कांद्याने तर मला आज अक्षरशः रडवले. कोणाकोणाच्या डोळ्यात पाणी येतं कांदा कट करताना. मस्त असं सगळ्या भाज्या टाकून पावटा भात तयार करून घेतला. शनिवार रविवार माझ्या मिस्टरांना सुट्टी असते, त्यामुळे ते मला घरकामात मदत करतात. तुमचे मिस्टर करतात का तुम्हाला मदत? मग ती झाडू फरशी असेल, घरातली छोटी मोठी कामं असतील. या 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 नंदनबाई, स्वागत आहे तुमचं. ताईंना वाटलं मी त्यांना कोणाला तरी व्हिडिओ कॉलवर दाखवत होते, पण मी व्लॉग घेत होते म्हणून त्या तोंड लपवत होत्या. नाही नाही, जसं आहे तसं आम्ही नाही. त्या आल्यानंतर आम्ही थोड्या गप्पा मारल्या. त्यांना हळदी कुंकू दिलं. आदिश्रीला माझ्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं म्हणून मी तिला चॉकलेट दिला आणि आमचा कोल्ड कॉफी पिण्याचा प्लॅन झाला. मग आम्ही निघालो कोल्ड कॉफी आणण्यासाठी. आम्ही तिघे निघालो होतो कोल्ड कॉफी घेण्यासाठी. आमच्या घरापासून जवळच आहे. हीच दोघं आधी उंदीर मांजरासारखे भांडायचे. बघा आता कसे हात पकडून चालले आहेत. ही आहे माझ्या नंदेची मुलगी आदिश्री. मस्त सगळ्यांसाठी कोल्ड कॉफी घेतली. इकडे मूव्ही बघता बघता सर्वांनी मस्त कोल्ड कॉफी एन्जॉय केली. ननंदबाईंना सोडवण्यासाठी मी खाली चालले होते. बाय बाय. पोचल्यावर कर मेसेज. इव्हिनिंगला मस्त चहा ठेवला. मला सँडविच बनवण्यासाठी ब्लिंकिटवरून काही गोष्टी ऑर्डर करायच्या होत्या. सौंदर्य जाधव. सँडविच बनवण्यासाठी मस्त कुकरला बटाटे उकडून घ्यायला लावले आणि ब्लिंकिटवरून आलेलं सामान मी इकडे चेक करत होते की व्यवस्थित आले की नाही.
कसं झालंय? नंतर जेवण करून कुत्र्याला खायला दिलं. असं संपवला आजचा दिवस. चलो बाय.